आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तो देवांश जहागीरदार, श्रीमंत, राजबिंडा, राजकुमार, तो माझ्या या देखण्या अंजलीला सोडून त्या बावळट, नशीब फाटक्या, कर्ज बुडव्या सईशी लग्न करणार आहे. बास बहिणी, बास. अगं नेहमी कर्जाचं कारण पुढं करतेस आणि आमचं तोंड बंद करतेस, पण मी आजपर्यंत तुला काही बोलले नाही ग. आता मी शांत नाही बसू शकत. जागीरदारांसमोर खरं काय ते सांगितलं असतं मी, पण फक्त तुझ्या जीवासाठी गप्प राहिले. म्हणजे काय केलं होतं हिने? तुला काय वाटलं तू देवांश जहागीरदारशी लग्न करशील आणि मी तुला हसत हसत जहागीरदारांची सून होऊ देईन? देवांश जहागीरदार मला आवडतो हे आधीपासूनच माहित होतं ना तुला, तरी तू त्याच्याशी लग्न करायला निघालीस. आमच्यात असं काहीच नाहीये, आम्ही फक्त मित्र आहोत असं तोंड वर करून म्हणाली होतीस ना. तसा व्हिडिओ पण आणला होतास त्यांच्याकडून. इकडे बघ काय झालं. खोटं होतं ना सगळं, नाटकं होती तुझी. तुला देवांश आधीपासूनच आवडत होता हो ना. हिला लाख आवडेल ग तो, पण त्याला काही आवडीनिवडी आहेत की नाही. कावळ्यानं कधी राजहंसाशी लग्न करण्याची स्वप्न नसतात बघायची. त्यांच्या शेजारी उभं राहायची तरी लायकी आहे काहीची. जागीरदारांची सून होणार म्हणे. ए तू किती स्वप्न बघ, जागीरदारांची सून माझी लेखच होणार, समजलं.